मंडळींनो, इंडिया तक या मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज ज्यावेळेस मी हा व्हिडिओ शूट करत होतो त्यावेळेस सोनम वांगचुक हे जे एक आपले भारताचे सायंटिस्ट आहेत, एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, हे शिक्षण मंत्री यांचा राजीनामा घेण्यासाठी दिल्ली येथे जंतर मंतर या मैदानावर उपोषणाला बसलेले आहेत. विचार करा मित्रांनो, जर एखाद्या व्यक्तीला अन्नाचा एकही कण न घेता जर 19 दिवस त्यापेक्षाही जास्त दिवस जर उपोषण करण्याची जर वेळ आली तर त्याच्या शरीराची काय अवस्था होत असेल. मित्रांनो, आपण जर सकाळी जेवण केलं नाही ना तर संध्याकाळी आपली अवस्था पूर्णपणे बेचैन होऊन जाते. पण आज 19 दिवस झाले सोनम वांगचुक हे उपोषणाला बसलेले आहेत. मित्रांनो, अनेक लोक सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला राजकीयदृष्ट्या पाहतात. एक गोष्ट ध्यानात ठेवा मित्रांनो, आपल्याला हा देश संघर्षातून मिळालेला आहे. भगतसिंग असो, राजगुरू असो, सुखदेव असो, चंद्रशेखर आझाद असो किंवा इतर स्वातंत्र्य सेनानी असो, यांच्या अपार कष्टातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रयत्नातून, अनेक लोकांच्या प्रयत्नातून, संघर्षातून व उपोषणातून आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आज प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला पाहिजे की हे स्वातंत्र्य या सर्व स्वातंत्र्य सेनानी यांच्यामुळे आपल्याला मिळालेलं आहे. ज्या देशाला इंग्रजांनी गुलाम बनवलं होतं त्यांच्या हातातून हा देश सोडवणं एवढं सोपं नव्हतं. पण अनेक कूटनीतीचा वापर करून, अनेक बलिदानातून, अनेक विचारवंतांनी एकत्र येऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवलं. तसेच आपल्याकडे आत्ता सध्या ती स्थिती आहे. मित्रांनो, आपले गृहराज्यमंत्री अमित शहाजी, आपले प्राईम मिनिस्टर PM मोदी या लोकांना समजायला पाहिजे की एखाद्या व्यक्तीचा जीव चाललेला आहे. तुम्ही तुमचं राजकारण बाजूला ठेवा. धर्मेंद्र प्रधान यांना जरी आज राजीनामा द्यावा लागला तरीही तुमचीच उंच मान होणार आहे. कारण की धर्मेंद्र प्रधान हे जे आहेत यांच्यामुळे अनेक लोकांनी हत्या केल्या, अनेक लोकांना मानसिक ताण झाला आणि याची जिम्मेदारी ही जे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र साहेब यांच्यावर येते. धर्मेंद्र साहेब यांच्याविषयी लोकांमध्ये आज खूप रोष निर्माण झालेला आहे. मोदी साहेबांविषयी नाही आहे, अमित शहा यांच्याविषयी नाही आहे. कारण की मोदी, शहा व अमित शहा हे जरी आपल्या देशासाठी कूटनीतीचा वापर करत असतील, आपल्या देशासाठी काही चांगल्या गोष्टी करत असतील तरी चांगलीच गोष्ट आहे. जर काही चुकत असेल तर चुकीलाही चूक म्हटलं गेलं पाहिजे. पण मोदी व शहा यांना समजलं पाहिजे की उपोषणामुळे सोनम वांगचुक यांचा जीव जाऊ शकतो. सोनम वांगचुक हे स्वतःसाठी काही करत नाहीत, तर ते ज्या विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला आहे, ज्या विद्यार्थ्यांचा जीव गेलेला आहे व ज्या व्यक्तीमुळं हे सर्व गोष्टी घडलेल्या आहेत यांचा फक्त राजीनामा मागतात. कॉक्रोच जनता पार्टी असो, अभिजित दिपके असो, पार्टीचे कुणी व्यक्ती असो, याशी लोकांना कसलंही घेणं देणं नाही आहे. कोणत्याही पक्षाशी लोकांना घेणं देणं नाही आहे. पण हे जे आंदोलन आता सध्या चालू आहे याच्यामध्ये सरकारने लक्ष घातलं पाहिजे. सरकारला जर असं वाटत असेल की आम्हाला यामुळे काय फरक पडत नाही तर हा सरकारचा असलेला गैरसमज आहे. जर सोनम वांगचुक यांच्या जीवावर जर काय धोका झाला तर भारतातील प्रत्येक व्यक्ती नव्हे तर सर्व व्यक्ती हे आत्ता सध्याचं जे सरकार आहे याच्या विरोधात जातील. अनेक व्यक्तींना भारतीय जनता पार्टी आवडते, अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे आहेत व भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे आणि लोक आहेत. पण जर आपल्यामुळे एखाद्याचा जीव जात असेल तर आपलेच लोक आपल्या विरोधात जातील. हे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी व गृहराज्यमंत्री अमित शहा यांनी समजून घेतलं पाहिजे.
जर चर्चेने एखादा विषय मिटतोय तर तुम्ही तो मिटवला पाहिजे. तुमचा हा जो अहमपणा आहे, हा तुम्हाला जो झालेला गर्व आहे, हा तुम्ही काढून टाकला पाहिजे. कारण की सत्तेचं राजपट किंवा ताम्रपट किंवा आम्हीच कायम सत्तेवर राहू, हा अमित शहा व मोदी साहेबांनी हे डोक्यातून काढला पाहिजे. कारण की जेव्हा जनता एखाद्याच्या विरोधात जाते त्यावेळेस त्या सत्तेला ती मुळासहित उपटून टाकते. आज काँग्रेस असो, जास्त काळ ते आज सत्तेबाहेर आहे, 15 वर्ष सत्तेबाहेर आहे. काँग्रेसने खूप चांगले कार्य जरी केलेले असले, काही चुकीच्या निर्णयामुळं जनतेने काँग्रेसला बाहेर करून टाकलं, सत्तेबाहेर. तुम्ही हे विसरू नका. तुम्हाला जर असं वाटत असेल की सोनम वांगचुक गेल्याने आम्हाला काही फरक पडत नाही, तर हा तुमचा असलेला संपादक नात्याने मी सांगतोय गैरसमज आहे. कारण की किती मोठं जहाज असो, ते एका होलमुळं त्याचं अस्तित्व पूर्णपणे मिटू शकतं, जर आपण त्या पडलेल्या होलकडे लक्ष दिलं नाही तर. तसं माझं प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी व अमित शहा व त्यांचे जे केंद्रीय मंत्री आहेत, यांना हेच सांगणं आहे की तुम्ही सोनम वांगचुक यांच्याशी चर्चा करा. त्यांचा जीव कसा वाचेल याचा विचार करा. अन्यथा हे आंदोलन एवढं पेटेल की तुम्ही त्याचा विचारही करू शकणार नाही. तुम्ही CGP किंवा सोनम वांगचुक यांना कमी समजू नका. कारण की याच्यामध्ये बऱ्यापैकी यूथ आहे, तरुण मुलं यामध्ये आहे. आणि जर का तरुण मुलं हे पेटली गेली तर तुमच्या सर्वांसाठी अडचण निर्माण होऊ शकते. तुम्ही थोडासा विचार करा. तुम्हाला जर असं वाटत असेल की सोनम वांगचुक यांचं जर आम्ही ऐकलं तर आमची हार झाली, तर बिलकुल तुमची हार होणार नाही. उलटं समाजामध्ये अशी तुमच्याबद्दल लोकांना वाटेल की अरे, भारतीय जनता पार्टीचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत, वरिष्ठ मंत्रिमंडळ आहे, प्राईम मिनिस्टर आहेत, गृहराज्यमंत्री आहेत, हे खूप चांगले लोक आहेत. यांनी सोनम वांगचुक यांचं जे म्हणणं होतं ते ऐकून घेतलं व धर्मेंद्र प्रधान यांचा इस्तिफा घेतला, म्हणजे राजीनामा घेतला. तर याच्याने तुमची उंच मान होणार आहे. तुम्ही जर असं राजकारण खेळत बसले तर एक छोटी गोष्ट आहे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायचा आहे. त्यांनी तुम्हाला तुमच्या मतदानामध्ये काही फरक पडणार नाही. तुम्हाला जे लोक मतदान करतात ते करणारच आहे. समाजामध्ये तुमची पुन्हा वाहवा होणारच आहे. कदाचित तुमच्या या चांगलेपणामुळे लोक तुम्हाला पुन्हा प्राईम मिनिस्टर बनवू शकतात. तुमच्या काही चुकीच्या निर्णयामुळं तुम्हाला या पदावरून लोक हटवू शकतात. कारण की ज्यावेळेस क्रांती होती त्यावेळेस ती क्रांती हे छोट्या गोष्टीपासून होत असते. पण तिने जर एकदा का उग्र रूप धारण केलं तर नरेंद्र मोदी साहेब, अमित शहा यांनाही ते सत्तेतून तुम्हाला हटवू शकतात. माझं तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आपल्या देशासाठी खूप चांगले कार्य करत आहात. तुमचे अनेक निर्णय हे कौतुकास्पद आहेत. तुम्ही खूप चांगलीही कामं, अति चांगली कामं केलेली आहे. तुम्ही जनतेचा खूप विचारही करता. जनतेबद्दल तुम्हाला आदर आहे. पण एक छोटीशी चूक हे तुम्हाला खूप महागात पडू शकते. त्यामुळे सोनम वांगचुक यांना औषधोपचार करा. त्यांचं उपोषण सोडण्यासाठी ते पूर्ण तयारी करा. त्यांच्या जीवाची काळजी घ्या. तुमचा जो अहंकार आहे तो बाजूला ठेवा. कारण की आपल्या देशासाठी सोनम वांगचुक यांची सामाजिकदृष्ट्या खूप आवश्यकता आहे. आणि जर तुमच्यामुळे एखाद्या चांगल्या माणसाचा जीव जात असेल तर याची जिम्मेदारी तुमच्यावर येईल. आपण सर्व गोष्टी सैन्य बलावर, पोलीस बलावर करू शकत नाही. सैन्य जिथं वापरा तिथं वापरा, पोलीस बल जिथं वापरा तिथं वापरा. पण एका क्षुल्लक गोष्टीसाठी तुम्ही स्वतःमध्ये अहंकार घालून ठेवला आहे. तुमचा एकही प्रतिनिधी हा सोनम वांगचुक यांच्याबरोबर बोलायला तयार नाही आहे.
आणि त्यांचा जीव गेला तर हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट नाही आहे. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर इतरांना शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी या चॅनलचा संपादक आहे. रजा घेतो. नमस्कार.